दंडोत मायबापा 184 योन्या आहेत. त्यापैकी 83,99,999 योन्या ह्या नरक योन्या आहेत. त्या परमेश्वरानं जीवाला दिलेल्या नाहीत. जर परमेश्वरानं त्या जर योन्या दिल्या असत्या परमेश्वरानं जीवाला, तर परमेश्वराला दयाळू मायाळू कृपाळू कनोळू असं म्हणता आलं नसतं. त्या दिल्या नाही. प्रथमतः जीवाला परमेश्वरानं मनुष्याची योनी दिली आणि त्या मनुष्याच्या योनीला बुद्धी दिली, वाचा दिली, स्वतंत्रता दिली. पण इथं येऊन इथं ह्या सृष्टीत येऊन मनुष्य हा मी मनुष्य आहे हेच त्याला कळत नाही. तो समजून घेत नाही की मनुष्य आहे आणि तो केवळ पशुसारखं वर्तन करतो. आणि म्हणून आमच्याकडे एक संत होऊन गेले, तर ते संत म्हणतात की माणूस द्या म्हणजे माणूस द्या, ऐशी भीक मागता प्रभू दिसला. तो प्रभू दिसला त्याला तुकडोजी महाराज. ते म्हणतात की माणूस द्या म्हणजे माणूस द्या, ऐशी भीक मागता प्रभू दिसला. त्याला प्रभू दिसले त्याला, परंतु काय मागताना ती भीक मागताना दिसले. आणि चक्क ते कशाची भीक मागू लागले? माणसाची. ते म्हणले हे काय माणसं? अरे हे माणसं नाहीत म्हणले. पण मग माणूस कोण आहे? मग माणूस त्याला म्हणावं मायबापो जो बुद्धियुक्त जहाती आहे उभे सुकृत दुष्कृत आहे. म्हणजे जो बुद्धीनं सुकृत काय आहे आणि दुष्कृत काय आहे हे पाहतो आणि दुष्कृत्य करत नाही, सुकृत करतो. आता बघा मायबापो, काल परवा आपल्या जिल्ह्यात एक घटना घडली, तर ती घटना किती वाईट आहे. त्या एका सरपंचाला लोकांना म्हणजे जे वेगळे तत्व आहेत ते लोक त्या लोकांना म्हणजे त्याला जीव मारून टाकलं. तर हे असं बुद्धीनं काम करत नाही. आता म्हणून माणसानं नाही का ह्या प्रपंचात आल्यानंतर मनुष्य देहात आल्यावर निदान बुद्धीनं काम केलं. बुद्धियुक्त जे आहे उभे सुकृत दिसकुते, तर तस्मात देवाय जसो योग करो सुकौशल्यम असं श्रीकृष्ण महाराज म्हणले. म्हणून बुद्धीनं काम केलं पाहिजे. परंतु जीव हा इथं मनुष्य देहामध्ये आल्यानंतर बुद्धीनं काम करत नाही. आणि म्हणून मग बुद्धीनं न केल्यामुळं तो मृत्यूनंतर मृत्यूपर्यंत परमेश्वर त्याला काहीच म्हणत नाहीत. परमेश्वर एक माळेकार आहेत. माळ्यावर उभा राहून फक्त आपले बघत आहेत कोण काय करायला कोण नाही. एक साक्षी आहेत ते. आणि मग मृत्यूनंतर मात्र त्या माणसाला हा मनुष्य देह त्याच्या हातचा जातो आणि मनुष्य देह हातचा जाऊन मग त्याला त्या 1,93,99,999 योन्यात पडावं लागतं आहे. आणि पुन्हा ही मनुष्य योनी केव्हा भेटन याचे काही नियम नाही. म्हणून मायबाबा माणसानं बुद्धीनं कामं केली पाहिजे. आणि इथं काय केलं पाहिजे, इथं माणसानं आल्यानंतर मी माणूस आहे, हे माणूस आहे, माझा माणुसकी मानवता हा माझा धर्म आहे, तो धर्म माणसानं आचरला पाहिजे. तर माणूस हा माणसाचा धर्म आचरतच नाही आणि तो पशुच्या धर्मानं चालतो. आणि मग श्रीकृष्ण महाराज म्हणले स्वधर्म निधने व परधर्म भयावं. आणि परधर्म भयावं म्हणजे त्याला जर इथं ह्या नरदेहात येऊन जर तो वाईट वागला तर त्याला भयावं. हा धर्म कसा आहे दुसऱ्याचा वापरणं, तर त्या योनीला माणसाला जावं लागतं आहे आणि दुःख भोगावं लागते. मायबाबा असं ह्या आपण तरी नीट वागा आणि ह्या बुद्धीनं काम करा. कारण संत ज्ञानेश्वरांनी मी सांगितलं की सारासार विचार हरिपाठ. सार काय आणि आसार काय हे पाहून वागणं म्हणजे त्याला हरिपाठ म्हणतात. तर त्या सार काय आसार काय हे पाहून मनुष्यानं जीवनात वागा तुम्ही आणि तुमचं भलं करून घ्या अशी विनंती करतो आणि इथं थांबतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.